त्या महाकुंभामध्ये सामील झाले आणि अतिशय श्रद्धेने भक्तिभावाने त्या त्रिवेणी गंगा यमुना सरस्वतीच्या त्रिवेणी संगमावर सगळ्यांनी स्नान केलं आणि मनुष्य जन्मामध्ये त्या ठिकाणी महाकुंभात स्नान केल्यानंतर जन्म सार्थकी झाला अशी एक भावना लोकांच्या मनामध्ये आहे आणि ती भावना मनात ठेवूनच मी गेलो आणि त्या ठिकाणी मला देखील एक वेगळी अनुभूती मिळाली, एक समाधान मिळालं, एक आनंदही मिळाला. आता ज्यांना त्याच्या त्या प्रयागराज आणि महाकुंभचं काही देणं घेणं नाही त्यांच्याबद्दल मी काय बोलणार. आणि एवढंच मी सांगतो की आम्ही जे बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांची शिवसेना आणि बाळासाहेबांचा धनुष्यबाण याबरोबर ज्यांनी बेईमानी केली, जे पाप केलं ते पाप धुण्यासाठी मी गेलो तिकडं असं म्हटलं पाहिजे त्यांनी. आणि म्हणून त्यांनी पाप केलं, बाळासाहेबांचे विचार घाण ठेवण्याचं, घाण टाकण्याचं, बाळासाहेबांचे विचार सोडण्याचं, धनुष्यबाण घाण टाकण्याचं पाप केलं, शिवसैनिकांचं खच्चीकरण करण्याचं पाप केलं. ते पाप धुवायला मी तिथे गेलो. आता काय बोला. आणि ते पाप लपवायला लंडनमध्ये